श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन दिवस 45वा. स्वामी औदुंबराखालच्या पारावर ध्यानस्थ बसलेले असताना तिथे त्यांच्या दर्शनाला सेवादास, कृष्णदास आणि रामदास असे 3 साधू पुरुष आले. जन्मपंगू माणसाला दत्तावतारी स्वामींनी चालण्याची अपूर्व ताकद दिली, ही घटना त्यांच्या कानावर आली होती. स्वामी योगी पुरुष आहेत. केवळ स्पर्शाने ते कोणाचीही कुठलीही व्याधी बरी करतात, ही स्वामींची कीर्ती त्यांनी ऐकली होती. स्वामींना प्रत्यक्ष पाहावे आणि अनुभव घ्यावा ह्या भावनेने तिघेही स्वामींपाशी पोहोचले. स्वामींना नमस्कार करून सेवादास साशंक मनाने स्वामींना म्हणाला की, स्वामी, एक गिरनार पर्वत सोडला तर इतरत्र कुठेही हठयोगी, सिद्धयोगी दिसत नाहीत की साक्षात्कारी पुरुष भेटत नाहीत. इथे सिद्ध पुरुष भेटतील ह्या भावनेने आपल्या दर्शनाला आलो आहोत. स्वामींना सेवादासाच्या मनातली संशयाची जाळी स्पष्ट दिसत होती. ते फक्त एवढेच म्हणाले, मनी नसतान विशुद्ध भाव कैचा पावे देवाधिदेव. मन निशंक आणि शुद्ध नसेल तर देवाचे प्रत्यक्ष दर्शन कसे काय होईल. ह्या गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेय वास्तव्य करून आहेत. श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती वास्तव्य करून आहेत. आपण मनातल्या अहंकाराचे एकदा का विसर्जन केले आणि मनपूर्वक पूजा केली की देवाचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही देवाच्या दरबारात लीन व्हा, म्हणजे कृपा होईल. स्वामी बोलत होते आणि सेवादास निशंक व्हायला लागला होता. त्याच्या मनातली शंकांची जाळी तुटली. त्याने स्वामी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचे चरण घट्ट धरले. त्या क्षणी त्याला स्वामींच्या जागी त्रिमुखी श्री दत्तात्रेयाचे दर्शन झाले. स्वामींनी सेवादासाला हलकेच उठवले आणि गाढ आलिंगन दिले. योग रहस्य समजावून दिले. चित्त निग्रह कसा करावा हे सांगितले. सेवादासाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सर्वांनी स्वामींची आरती केली. सर्वजण स्वामींच्या चरणांवर विसावले आणि त्या क्षणी पुन्हा श्री दत्तात्रेय सर्वांसमोर प्रकट झाले. गिरनार पर्वत स्वामींच्या नावाने दुमदुमला. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी नेहमी भक्तांच्या अंतःकरणाचा भाव तपासून बघतात. भक्त जर निर्मळ अंतःकरणाचा असेल, निष्काम कर्मयोगी असेल, अखंड नामात दंग असेल, तर अशा भक्तांना स्वामी नित्य जवळ घेतात. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. सेवादास हा मुळात दत्तभक्त होता. त्याच्या मनात सिद्ध पुरुषांविषयी काही शंका आली. स्वामींनी त्याच्या मनातल्या शंकांचे निरसन केले आणि त्याला श्री दत्तात्रेय दर्शनाचा प्रत्यक्ष आनंद स्वतः प्रकट होऊन दिला. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ एका स्वामी स्मरणात नित्य दंग रहा. तुम्हाला स्वास्थ्य आणि समाधान निश्चित मिळेल. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 45वा संपूर्णम.